जय जय रघुवीर समर्थ. आज परम पावनाने बघितलं रामनवमी, प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस. त्याचप्रमाणे समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराजांचा आज जन्मदिवस. म्हणजे सगळ्या आरत्या कशासाठी घेतल्या आपण तुम्हाला लक्षात आलेच नाही. पहिल्यांदा श्रीरामांचा जन्मोत्सव, त्याच्यानंतर रत्नाकर महाराज याच दिवसाला जन्मले, आजच्या रामनवमीलाच. म्हणून रत्नाकर महाराजांच्या जन्मोत्सवाची पण पुष्पवृष्टी झाली, श्रीरामांच्या जन्मोत्सवाची पुष्पवृष्टी झाली. त्याच्यानंतर कोंडीराम महाराजांचाही जन्मदिवस आजचाच आहे, आजच आहे त्यांचाही जन्मदिवस. रामदास स्वामींचाही जन्म आजच्या दिवसावर आहे. निकमामांचा सुद्धा जन्मदिवस आजच्या दिवसावर आहे. अनेक साधू संतांचे जन्मदिवस या रामनवमीवर आहेत. म्हणजे जे भाग्यवान आहेत ते जास्त संत श्रेष्ठ आहेत, त्यांचे जन्म ह्या दिवसावर येतात. ह्या सगळ्या जयंती आहेत. आणि मातोश्रींची पुण्यतिथी द्वितीय असते, पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी. ते आपण ह्या रामनवमीच्या ह्याच उत्सवावर सगळं एकाच ती मिळवली घेत आणून आपण. एक आठवड्याचा फरक आहे ना, द्वितीय नंतर 7 दिवसांनी. महाराजांचाही जन्मदिवस आहे, मातोश्रींची पण पुण्यतिथी आहे. सगळ्यांचं आजचा सेवेचा योग आहे. भगवंताचा जन्मोत्सव आज म्हणजे अलौकिक हा जन्मदिवस आहे. कारण तुमचं भजन सुरू होईल तर मलाच हनुमंतराय युट्यूबच्या बसण्यात ऐकायला बसले. म्हणजे लोक कोणी येऊ नाही तर नाही येऊ ऐकायला भजन, आम्ही तर भजन ऐकायला बसतो. सगळ्यात आवड कोणाला आहे भजनाची? हनुमंतराय. बरं त्यांचं काय नैवेद्य स्वतंत्र तुम्ही ठेवणार नाही, त्यामुळे ते अगोदर नैवेद्य खाऊन गेले. त्यांच्या इच्छेनुरूप सगळीकडे फेरफटका मारून महाप्रसादाकडे तिकडे पण त्यांनी भेट दिली, तिकडे पण फळाहार घेतला, बदमाच्या झाडावरची बदमा पण खाल्ली आणि त्यांची सेवा रुजू करून ते गेले. प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस, राम जन्म हे कृतयुगातला गोष्टी. आता आपण कलियुगात आहे. आता या कलियुगामध्ये भजन म्हणायला नव्हे, भजन ऐकायला कोण तयार नाही. म्हणण्याची गोष्ट दूर राहील, भजन म्हणणे ही गोष्ट दूर राहिली, पण भजन ऐकायला सुद्धा कोण तयार नाही. देवांचा जन्म झाला प्रभू रामचंद्राचा, ते कृतयुगातल्या गोष्टी, त्रेतायुगातल्या गोष्टी. म्हणजे कृतयुगानंतर त्रैतायुग आला, 2 नंबरचे युग. नंतर द्वापर युग आलं, नंतर कलियुग. हे त्रैतायुगातल्या गोष्टी त्यांच्या जन्माच्या. आता एवढी बिकट परिस्थिती आहे. त्यावेळेला बऱ्यापैकी चांगली माणसं होती. राम जन्म झाला त्यावेळेला म्हणजे इतकी नालायक नव्हती, असते थोडी पडक्यात होती. तरी सुद्धा म्हणजे आपल्यापेक्षा बरी असते, नक्की चांगली असते आपल्यापेक्षा. आपल्यापेक्षा सेवेनं जास्त जपावी होती माणसं. मागची योग श्रीकृष्णाचा जन्म झालेला, त्याच्या अगोदर त्रैतायुग प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला.
हे आपल्यापेक्षा चांगली माणसं द्वापर युगामध्ये, द्वापर युगापेक्षा चांगली माणसं त्रेतायुगामध्ये. आणि सुरुवातीला ते कृतीमधून ज्याला सत्ययुग म्हणतात, ती एक नंबरची युग. त्यात काय वाईट माणूस निवडायची गोष्ट नव्हती, त्यात सगळं चांगले, सगळे चांगले. तिथं म्हणजे एखादा वाण सुद्धा सापडाय कठीण वाईट माणसाचा, इतकी सगळी चांगली माणसं. आणि नंतर ते 2 नंबर युग हा त्रेतायुगाचा झाला, रामाचा जन्म. तरी सुद्धा इतकी चांगली माणसं असून सुद्धा ते हजारो वर्षापूर्वीचा काळ आहे. हे काय थोडा तितका नाही. एक युग म्हणजे 1000-1500 वर्षाचं, 1200-1300 वर्षाची एक युग असतं. 2 युग होऊन गेली, त्याच्या मागचा काळ आहे का, 2-2500 वर्षापूर्वीचा तो काळ आहे. तेवढी चांगली माणसं असून सुद्धा त्यांच्या बरोबर सेवा करायला माणसं हाती तुम्ही बघा. इंग्रजीचा तास चालू आहे, मराठीचा मास्तर आहे. इंग्रजीतून तुम्हाला बोलत नाही ना, मराठीतलाच तास घेतो आम्ही. मराठी माध्यमाचे विद्यार्थी ना सगळे. एवढी चांगली माणसं असून सुद्धा ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म झालाय, अवतार धारण केलाय अयोध्येमध्ये कौशल्याच्या पोटी, तरी सुद्धा नंतर जे वनवासाला गेले, नंतर पुन्हा पुढं मार्गक्रमण जसं सुरू झालं, सीतेचा शोध सुरू झाला, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्या सगळ्या प्रवासामध्ये माणसं कोण आहेत का बरोबर त्याची? कोण आहेत बरोबर? वानर आहेत. कोण आहेत बरोबर? माणसं गेली कुठं? गेली कुठं? कारण नव्हतीच माणसं. मग त्यांच्या बरोबर कोण आहे? एक चार भजनीक तर कोण भजन म्हणायला आहेत का? आता तुम्ही रामायण बसवल्यानंतर 14 दिवस तरी वनवासाला जाते ना. त्या 14 दिवसाच्या वनवासामध्ये एक 4 कोण भजन म्हणणारे, एका दुसऱ्या कोण भजन म्हणणारा, आरती म्हणणारा, हरिनाम म्हणणारा किंवा पोथी वाचणारा कोणतरी घेऊन माणसं, बाकीची काही 4-2 बरोबर असतील ती सेवेला. तिथे ह्यांच्याबरोबर एकाच आहे दुसरं राम, लक्ष्मण, सीता, हे तिघं सोडले. नंतर नंतर हनुमंतराया सेवेमध्ये त्यांच्या सामील झालाय, आमच्यात सामील झालाय, बाकीचे नंतर एक परत सामील झाले. पण माणसं बाकीची कोण आहेत का? आहेत का माणसं कोण सेवेला? त्या काळात सुद्धा सेवेला माणसं नव्हती त्याची. आता कुठली गेली? ते 2-2500 वर्षानंतरचा काळ. आता कुठं आणायची? आता हे नवी येतच नाही, येतच नाही. काय येत नाही ह्याचं उत्तर काय? येत नाही ते ह्याचं उत्तर काय? तर त्याला ह्यूज वाटत, त्याला ह्यूज वाटत, त्याला सेवा करूच वाटत, तो सेवा टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्या अगोदरची युग होऊन गेली, तुम्ही द्वापार युग बघा किंवा त्रेतायुग बघा. द्वापार युगामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. राम अवतार, कृष्ण अवतार, भगवंताचेच अवतार आहेत. सांदीपनी मुनीच्या आश्रमात राहून त्यांनी सेवा केली. गुरूंच्या आश्रमात राहून सेवा केली. कधी द्वापार युगातली मोठी त्या लाकडाच्या मोळ्या सुद्धा उचलल्या. इथे 1000 वर्षापूर्वी या गोष्टी, म्हणजे देव सुद्धा जन्माला येऊन त्याने गुरूंच्या आश्रमात सेवा केली. सेवा करायला वाटत होती. हो, आम्ही काय देव आहे? देवाला वाटलं सेवा करा.
आम्ही काय देव आहे का? नाही, नसू दे देव, तुम्ही भक्त तर आहात का? किती साधा प्रश्न आहे, सगळे पास व्हायला पाहिजे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. अवघड आहे का प्रश्न हा? तुम्ही देव नाही, नसू दे, पण तुम्ही भक्त तर आहात का? असला भक्त तर कोणाचा हात वर करून विचारायचं, मी भक्त आहे. आहेत का भक्त? तर आहेत का? आपण देव नशे नका, संत नशे नका, तर भक्त तर आहे का? हुमान आहे, हुमान इथंच आहे, पण दिसत नसत, गुप्त आहे. आहेत का भक्त? सांग, तुम्ही भक्त आहात का? हा प्रश्न मी मुंबई दौऱ्यावर भक्तांना विचारलं होतं, शिष्याला विचारलं होतं, तुम्हाला विचारलंच नाही. तिथं मुंबई दौऱ्यावर हा प्रश्न सगळ्या शिष्यांना विचारलेले. तिथं अशीच 50-100 प्रवचन ऐकायसाठी बसल्यानंतर त्यांनी विचारले, तुम्ही भक्त तरी आहात का? तर कोण वाटेल का आपण भक्त नाही असं? कोण वाटेल का? वाटेल का? कोणाला वाटते का आपण भक्त नाही असं? कोण वाटते का? आणि भक्त असं वाटणार? होय सर, करताय कसं वाटते? पण भक्त आहात असं वाटते का तुम्हाला? झालं नाही, आहात का विचारतोय. ती होयाचा थोडा डोळा टाकल्यावर ती होयाचा न होयाचा ती समाधी करायची का तिकडं स्मशानभूमीत न्यायचा, ते पावन होईल का ना होईल ते पुढचा विषय. सिद्ध किंवा बद्ध हे कधीचा विषय? नंतरचा विषय. आता काम चालू, रस्ता बंद, हिशोब सुरू आहे तुमचा नुसता. तर याचं उत्तर आहे, आपण भक्त सुद्धा नाही. पण वाईट वाटेल तुम्हाला या गोष्टीच, भक्त सुद्धा नाही. वाटते का ही गोष्ट खरी? असं कसं? महाराज आम्ही 20 वर्ष झाली तुम्ही म्हणाला, तुम्ही आम्हाला भक्त सुद्धा नाही म्हणताय, कसं काय करायचं? नाही ना, आम्हाला काय केलं त्याचं? हे त्याच्यासाठी आम्ही काय हे केलं नाही, नाही, हे त्याच्यासाठी आम्ही उभा केलेलं नाही, त्यांनी यावं म्हणून नाही, भगवंतासाठी केलेलं आहे. तुमच्या येण्यापेक्षा तुम्हाला गरज असली, तुम्हाला सेवा करायची करणार, नको असतं घरी बसणार. आवडीने भावे तुझी चिंता त्याचीच. मग आहात का भक्त तुम्ही? भक्त नाही असं उत्तर येईल. भक्त नाही. तुम्हाला का भक्त नाही सांगा. सांगितल्यावर किती वर्ष सेवा करणार हे सांगा, मग सांगतो. आतापर्यंत फुकाटच्या भस्माच्या वाड्याने हे द्या, मला फुकाट नाही हे घ्या, बस घ्या. आता काय आम्ही आता चार्ज लावणार, प्रत्येक गोष्टीला आता चार्ज लावणार. आता ती फुकाट गेलं, पहिले 20 वर्षापूर्वी मठ स्थापन केले गेले त्यावेळेला काय भस्माच्या वाड्या फुकाटच, त्यावेळेला स्वस्तात होते. रुपयाला, 2 रुपयाला, 8 आण्याला, 4 आण्याला, पुन्हा रुपयाला, 2 रुपयाला, 5 रुपयाला असं झालं. कोण देते रुपयाला 8 आण्या? तसेच भस्माच्या वाड्या. तेव्हा आता तसं नाही, आता चार्ज लागणार तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचा चार्ज लागणार. आता मोकळं नाही, मोकळा एक शब्द सुद्धा आता तुम्हाला आम्ही बोलणार नाही. वकील बोलतो का मोकळा शब्द तिथं कोर्टात? ते म्हणून माझ्यासाठी 1 तासभर ये का तिथं, काय नाही थोडंच बोल, लय नको थोडा वेळ कर. ते म्हणेल एका एका शब्दाला फी आहे माझी, एक शब्दाला किती शब्द तुझ्यासाठी बोलायचे तेवढी फी आहे आधी फी. हा, त्याची शब्दाला फी आहे, जेवढे शब्द बोलायचे तेवढे फी तुमची. कारण तेवढी बुद्धी जर कसं लागणार आहे, तेवढं त्याला ज्ञान घ्यावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. हे आपलं कसं मुलीनं खायचं, फोगेनीच फुटायचं, त्याचा हिशोब कुठे.
खऱ्या वाईट वाटून घेऊ नका की वस्तुस्थिती आपण भक्त नाही, भक्त नाही. त्याचं कारण असं आहे की भक्ती करायसाठी कोण आलाच नाही. एक शिष्य दाखवायचा मी महाराजाकडे भक्ती करण्यासाठी आलो होतो, मला काहीही प्रपंचातलं नको होतं, मी फक्त गुरूंची सेवा करायची. सांगा दादा त्या भक्ताचं नाव सांगा. आता काय अवघड आहे का गोष्ट? बघा जड वाटला असे शब्द, आम्ही भक्त नाही जड वाटलं. आता साधा सोपा प्रश्न आहे ना की तुम्ही गुरुकडे आला, गुरु तुम्ही सेवा करायसाठी आला का तुमच्या दुखण्यासाठी आला का तुम्हाला काय पाहिजे म्हणून आला? भक्त आहे का? तुम्ही गुरुसाठी आला का? कोणासाठी आलाय? तुमच्या दुखण्यासाठी आला. कोणासाठी आला? मला किती जड वाटलं प्रश्न. आम्ही भक्त नाही म्हटलं वाटलं तर प्रपंचातल्या अपेक्षेनं तुम्ही आला, तुमच्या अडचणीनं आला, तुमच्या दुःखाच्या कारणानं तुम्ही आला की ह्यातलं सोडवणूक झाली पाहिजे. काय अडचण नाही, चला महाराज मला बाळ घाला, मला तेवढं सेवा धर्म सांगा, मला ज्ञान सांगा, मी काय करू दे सेवा, मला काय सुद्धा नको आहे प्रपंचात. असा कोण आला का? अजून तर कोण भेटला नाही, अजून तर कोण भेटला नाही. आता पुढे भेटेल न भेटेल काय सांगता येत नाही. पुढे भेटेल न भेटेल काय सांगता येत नाही. पण ज्याला भक्ती करायची, भक्त व्हायचं आहे, त्याला अगोदर मनानं सेवेला लागून त्याला गुरुची वाट धरावी लागते. अगोदर सेवा करावी लागते आणि मग गुरुची प्राप्ती होते. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी गुरु मिळाले. कसे मिळाले? लहान वय होत तरी पण त्यांना वाटायला होतं गुरु. आजी त्यांची हुशार होती, आई वडील वारले होते, कोणच नव्हतं. आजी सांभाळत होती. मग आजीने सांगितलं बाळा, म्हणजे बाळा तो गुरु करायला पाहिजे, सेवेत लागला पाहिजे. तो म्हणजे कोण गुरु करायचं म्हटलं, कोणाला गुरु करायचं, काय करायचं? मग त्या आजींच्या दृष्टांतात सांगितलं भगवंताने जनार्दन स्वामींकडे जावं आणि त्यांच्याकडून उपदेश घ्या. मग म्हणले तू जा जनार्दन स्वामीकडं आणि त्यांच्याकडून घे उपदेश. त्यांना रस्ता माहित होता, लहान होतो बाई, नदीच्या काठाकाठाने गेली होती चालत. बघा रस्ता सुद्धा माहित होता, कुठं रस्ता आहे काय. नदीने चालत चालत जनार्दन स्वामीच्या जिथं वास्तव्य होते तिथे गेले होते. इथे राज्य दरबारी नोकरीला होते जनार्दन स्वामी, नोकरीला होते. राजांचा कारभार सगळा पाहतो. आणि मग मी लहान वयात त्याच्याजवळ गेले. म्हणजे मला तुमच्याजवळ सेवेसाठी ठेवून घ्या आणि मला काय असेल ते उपदेश करा. म्हणजे मला वेळ नाही का तुला उपदेश करायला? तू आला म्हणजे उपदेश कर. कोणाचा उपदेश करू? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटेल तो मला उपदेश करा. मग तो काय तर काम धंदा करतो म्हणजे मी तुमच्यापेक्षा. मग तिथं राहायलाच तो मुक्कामला थांबला सेवेला. त्याचं काय काम असेल ते घ्यायचं, काही हिशोब करायचं, इतर काय घरातले काम असतील ते सगळे काम करायचं. अशी अनेक वर्ष गेल्यानंतर त्यांना अनुग्रह दिला जनार्दन स्वामीने. तुम्हाला कसं फुकाट मिळाले त्याचं गुमानच काही खरी नाही. किती वर्ष सेवा केली तुम्ही नाम मिळायसाठी? तुम्हाला सांगा ना, किती वर्ष गुरूंची किती वर्ष सेवा केली? मला तुमचा अनुग्रह द्या.
गुरूंची उपासना किती वर्षी केली तुम्ही अनुभव मिळण्यासाठी, माळ घालण्यासाठी? आठवण केली कशी अगोदर काय वर्ष 2 वर्षाचा काळ, 4 वर्षाचा काळ की मला गुरु प्राप्त व्हावे, मला उपदेश मिळावा, ज्ञान मिळावं, अगोदर 4 वर्षी सेवा असं म्हणलं तरी नाही. मग त्यानं नाम घ्यायचं त्याच्या मनात बी नाही, डोक्यात बी नाही, माळ बी घालायचं मनात बी नाही, डोक्यात बी नाही. मग महाराज बोलू केलं काल बाबा घे अनुभव, लाग सेवेला, पारायण कर, ध्यान साधना कर, उपासना कर. महाराजच मागला. आता काय करायचं? आता विठ्ठल जगे महाराजांचं सेवा त्यांना दिली. मग आता गेल्या वर्षी पुण्यतिथीला त्यांच्यात गेल्यानंतर आम्हाला काहीच माहित नव्हतं. म्हटलं ही तू सेवा आता तुला इथली सोपवायची तर तुला माळ पाहिजे, अनुभव पाहिजे. मग तात्काळ अनुग्रहाने माळ घ्यावं लागेल तर ही पुढची सेवा तू करू शकशील. बरं म्हटलं बघू. पुन्हा घरातल्याला विचारायला लागला काय करू द्या. किती 10-15 मिनिटाचा वेळ होता. फुलं टाकायचे, माळ घालायची, आरोग्य द्यायचं होता आणि 11 वाजता मी तिथे गेलो. 10-15 मिनिटात लगेच त्याला ते नाम देऊन माळ घालून नंतर फुलं टाकायचं नाही अशी गोष्ट होती. घरातलं विचार घ्यायला लागला. एवढं माळा आमचं धंद्याला तुम्हाला माहित नाही तुम्हाला कसं असतं. एवढं कशी आम्ही कुठे कशाचं काय बघू मी कोण. आणि मग त्यानं स्वतः निर्णय घेतला की बाकीचे काय तुम्ही नाही म्हणाय पण मला घालवा काही माझी का. शेवटी कसं आहे जो असे आपले त्याचा जो स्वतः ज्या गुरुला आहे ना त्याला काय कुणी घरा म्हणून नाही, नाव घरा म्हणून ते मला माळा घालते. याने विचार घेतला आणि त्याचं थोडं दुयार्थी दिसायला लागलं. काही दोघं असू दे म्हणायची, दोघं नको म्हणायची, असं घाळापोळ दिसायला लागली. ती म्हणा नाही माझं मी घालतो. मग त्याला माळ घातली आणि गेल्या वर्षीपासून सेवेला सुरुवात केली. आणि ह्याला का माळा घातली आशीर्वाद दिला म्हणून बाकीची आमच्याकडून निष्ठून केली. आता एक नवीन पायदा निघाला कलियुगाचा. हे कसला पायदा? नवीन पायदा. ह्याला बोल केला म्हणून दुसरं बोल 2-3 निघून केलं. आता कसं काय करायचं? आईनं सगळी एकसारखी स्थिती तर मला काय घेणं देणं. मधला असू दे ना, थोरला असू दे ना, धाकटा असू दे, सगळे सारखे असते. नवीन आला तो सारखा, जुना आहे तो सारखा. काय तिथे भेदाभेद नसतो, एवढं तेवढं नसतं. काय झालं असं वाटतं की माझा आशीर्वाद काढून त्याला द्यायचा, त्याचा आशीर्वाद काढून ह्याला द्यायचा, माझं मोकळं होते काय करत. मुळात तुमच्या गाडीने एक तर काय नाही हाय तिथे गाडी कच्ची बी नाही ती मोकळी बी आहे ती. पुन्हा कशाला असे विचार करायला म्हणजे राज्य गादी एखादीची मी हिरावून कोणी तर घेत नाही का तशा गोष्टी झाल्या. तर गादी द्यायची असते कोणी द्यायची असते काय? एक तर भगवंताने द्यायची असते, नाहीतर गुरुने द्यायची असते. आणि तिसरी एक दिलेली गादी टिकत नसते. एक तर भगवंताने गादी द्यायची, नाहीतर गुरुने द्यायची. भगवंताने दिलेलं नाही, गुरुने दिलेलं नाही, बाकीची कुणी दिली ती टिकते का गाडी? मग दिवस लावायला माणसं मिळत नाही अशी परिस्थिती होती. काय करणार? आणि म्हणून आपण आपला विचार करायचा. तुम्हाला वाटलं की आम्ही भक्त नाही म्हणलं तुम्हाला वाईट वाटलं, पण खरी परिस्थिती काय? आपण भक्त सुद्धा नाही. काय केले आपण भक्त होण्यासाठी, शिष्य म्हणून आपला अंगीकार करण्यासाठी? बघा किती मोठी गोष्ट आहे. गुरुने शिष्याचा अंगीकार करावा लागतो आणि शिष्याने पण गुरूंचा अंगीकार करावा, स्वीकारावा लागतो. पण अगोदर गुरुने शिष्याला स्वीकारलं पाहिजे.
बाबा ही शिष्य आपण अनुग्रह द्यायच्या पात्रतेचा आहे, याला अनुग्रह देऊया, तो पात्र असला पाहिजे, मग त्याला अनुग्रह दिला जातो. म्हणजे गुरुने आधी स्वीकार केला पाहिजे. आता अशी वेळ कधी येते का गुरुला स्वीकारू वाटू द्या नाही तर ना स्वीकारू वाटू द्या, तर त्याला नाम द्यायला लागते, माळ खावा लागते. काय झालं असेल तर त्याला अनुग्रह द्यायला लागते, त्याला माळ घालायला लागते, त्याची सेवा असू दे नाही तर नसू दे. अशा नाही गोष्टी घ्या, आपला आपण विचार करायचा. मग प्रभू रामचंद्राच्या काळातला आपण विचार करत होते की तर एवढे चांगली माणसं असून सुद्धा त्यांच्याबरोबर सेवेला माणसं नव्हती, सगळी वानर सेना घेऊन त्यांनी कार्य सिद्ध केलं. आता तुम्हा आम्हाला तर काही माणसं येतील का मत्तीला, असं वाटते का माणसं मत्तीला येतील? नाही देऊ शकत. कुणाला तरी ताकद देऊन त्यांनी वानराला ताकद दिली, म्हणली माणसं काय खाऊ वाटत म्हणजे. बघा त्या काळामध्ये जटायूसारखा पक्षी किती सेवा केला, शेवटचा श्वास घेतो सुद्धा तर सेवाच करावं वाटते. म्हणजे पशु पक्ष्यांना सुद्धा सेवा करावं वाटत होती, वानर सेनेला सगळ्या सेवा करू वाटत होती. अलौकिक सेवा त्यांची, त्याचा दृष्टिकोन प्रत्येकाला वेगळा आहे. आपण कसं बघतोय ना त्याच्यावर खूप गोष्टी बरोबर आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे प्रभू रामचंद्रांनी अहिल्याचा उद्धार केला, शिळ होऊन पडली होती. दगड, शिळ म्हणजे दगड, शिळ होऊन पडली होती. शिळ होऊन पडले होते. उशाप कधी मिळणार? प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श झाला कधी उशाप मिळणार आणि पुन्हा पूर्ववत तिचा उद्धार होणार, अशी ती अवस्था होती. एके दिवशी प्रभू रामचंद्र त्या रस्त्याने आले, त्यांनी त्या शिळेला पदस्पर्श झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत अहिल्याचा उद्धार झाला, शिळ होऊन पडली होती आणि उद्धार झाला आणि पूर्ववत पुन्हा हाय शरीर तयार झालं, उभा राहिला. पूर्ववत झाल्यानंतर मग बाकीचे सगळे होते त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे किती मोठा उद्धार अहिल्याचा झाला. आणि काय जणांना काय वाटलं की इतकी एवढी सेवा करून आता तुमच्या लागी झालं बरं का, जरा ऐकण्यासारखं तुमच्या लागीच. ते म्हणतात ना आम्ही इतकी सेवा केली, कशाचं काय कशाचं काय, इतकी वर्ष झाली एवढी सेवा केली. तसं ते अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर तिथलं काय जण तिथं जे होते ते म्हणायला लागले, एवढे म्हणजे ऋषींची पत्नी. कोणाची? ऋषींची, गौतम ऋषींची पत्नी. आता ऋषी पत्नी म्हणजे ती काय सेवा साधी असणार आहे? एवढी ऋषींची पत्नी आहे, अहोरात्र सेवा आहे, तिचं काहीही चुकलेलं नाही. बघा तिची स्वतःची काय चूक आहे का? स्वतःची काय चूक नाही. आता ती इंद्राला फसवून बाकीच्या गोष्टी केल्या, त्याला त्याचा काय हे काय तिच्या स्वतःच्या हातात काही चूक घडलेली नाही. आणि एवढी सेवा केली म्हणजे तरी पण म्हणजे शिव होऊन पडली. एवढी सेवा केली, शिव होऊन पडली. ह्याला वाट बघत बसावं लागलं म्हणजे उद्धार होण्यासाठी. म्हणजे कशी झाली गोष्ट, एवढी सेवा केली मग असं 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 तुम्ही म्हणता काय, एखादं जनावर गेलं केलं आणि एवढी सेवा केली असं कसं, काहीतरी एखादी वाईट घटना घडली आम्ही एवढी सेवा केली असं का. मग ती बाकीची म्हणायला लागली, तुझ्या वाटेला इतकी वर्ष दुःख आलं, इतकी वर्ष तू शिव होऊन पडली, एवढी सेवा करून इतकी वर्ष दुःख भोगत पडली. दगड, शिव म्हणजे दगड, दगड म्हणून पडली.
मग काय उपयोग झाला म्हटलं, सेवेचा काय उपयोग झाला म्हटलं. सेवा न करणारी पोटात खडं काढवायसाठीच असते, त्याला ज्ञान बिन नसतं बघा, ज्ञान नसतं ते कशासाठी खडं काढवायचं काम असतं त्यांच्याकडे. म्हणजे हाय ते मी बंद पाडावा, हाय ते सेवा करू नये. तर त्यानं उत्तर दिलं, आम्ही त्यानं उत्तर दिलं की मी शिळ होऊन पडली की माझं मोठं भाग्य. ते काय म्हणते, शिळ होऊन पडली, दगड होऊन पडली, मला शाप मिळाला पतीचा आणि मी शिळ होऊन पडली, दगड होऊन पडली, ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. बघा इतकं दुःख वाटायला लागलंय तर ती काय म्हणते, मी भाग्यवान आहे जरी मी शिळ होऊन पडली, मला दुःख नाही म्हणजे मी शिळ होऊन पडलेच. का दुःख नाही, मी किती वर्ष तरी शिळ होऊन पडेना म्हणजे एक दिवस असा आला की मला भगवंताची भेट घडली. उद्धार झाला, बरेच वर्षाला उद्धार झाला आणि उद्धार झाल्यानंतर तिने भगवंताला पाहिलं, भगवंताचं दर्शन घेतलं. म्हणजे अजून किती वर्ष पडले असेल तरी मला काय वाटलं नसतं. का तर भगवंताचं दर्शन होणार असेल, भगवंत भेटणार असेल तर किती वर्ष पडलं तर काय त्या बिघडायची गोष्ट आहे. आणि अशी सेवा करून काय आपल्याला भगवंत भेटणार आहे का, नाही. पण मी शिळ होऊन पडले म्हणून तर मला भगवंत भेटले. म्हणजे दुःखात सुद्धा कसा विचार करतात. आणि आपल्याला काय, आपल्याला सगळं गुरुनं सुख दिलेलं असतं, देवाने सगळं सुख दिलेलं आणि सुखात दुःख शोधतो. काय करत, सुखात दुःख काय आहे शोधतो. आता काय करावं, सगळं चांगलं आहे, किलमिस कुठं काय तर आहे किलमिस, त्याला धरून रडत बसत. एवढं सगळं एवढं कशासाठी ठेवा, एवढंच जरा सगळे जर तुम्ही काम केली तर तू येत नाही म्हटलं, आम्हाला माहित नाही काय. तर अगोदरची लई येऊन गेली तुझ्यासाठी, काय जण पहिल्या पोरालाच गेली, काय जण दुसऱ्या पोराला गेली, आणि टिकणारे किती थोडी असते. महापुढे झाडे जाते ते लहान वाचते, मग बारकी लावायला कसं राहिली आणि झाडं निघून गेली. झाडं का निघून गेली तर ती ताठ होती, नम्र झालेली आहे, शरण आलेली आहे. ते झाडं शरण आलेली आहे, ती वाट गेली पाणी. आणि लवाळ्यानं काय केलं, तसंच पायापाशी मोरगाळून बसले. शरण गेली नाही काय होते पण तो का म्हणजे पूर्ण होता म्हणून साठी आपण ह्यातून काय तर शोध घ्यायचा, भक्तीचा शोध घ्यायचा की कशी भक्ती करावी लागते. आणि प्रभू रामचंद्राचं रामायण कित्येक हजार वर्षाचा काळ उठला, आजपर्यंत सगळ्यांना ज्ञान देत आले, आदर्श सगळ्यांना त्या गोष्टीचा मिळाले. भाऊ कसा असतो हे लक्ष्मणाच्या रूपाने दिसलं, भरताच्या रूपाने दिसलं. कसे भाव असतात, कशा पद्धतीची सेवा करावी लागते, गुरु आणि शिष्यांची कशी जोडी असतात, गुरूंची सेवा कशी करावी लागते, ज्ञान कसं घ्यावं लागतं, या सगळ्या गोष्टी रामायणातून आपल्याला कळल्या. पण ज्या कळवून घ्यायचे ते आम्ही घेतल्या नाही, कळवून ज्याला कळवून घ्यायला पाहिजे ते आम्ही कळवून घेतल्या नाही. मग आम्हाला वाटतं तेवढं घेतलं, लक्ष्मण शक्तीला गेलो, चादून आधी ऐकलं तरी डोका लागला, झोपलो. पाहते लक्ष्मण कुठे आहे काय, मला उठला लक्ष्मण नारळ फोडला, आपला प्रसाद घेऊन चालू निघून.
त्याने लक्ष्मण शक्ती आम्हाला काय घेतलं, आम्ही रामाला तू काय घेतलं? सेवा घ्यायची. काय घ्यायचं? सेवा घ्यायला पाहिजे. सेवा म्हणलो महाराज आम्हाला नाही उचलत, आम्हाला जमत नाही. बाकी सगळं त्याला जमत, पण सेवा म्हणलं त्याला जमत नाही. त्याला सेवेला वेळ नाही. तू प्रत्येक ग्रंथ काढून जर बघितला सेवेला किती महत्व दिलं गेलं. सेवा प्राप्त करायसाठी, सेवा मिळवायसाठी किती कष्ट सोसले तिने की आम्हाला सेवा मिळाली. विश्वामित्राकडं प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे दोघे त्यांचे यज्ञाचं रक्षण करण्यासाठी गेलेले होते. प्रसंग होता. आणि नंतर मग सीतेचं स्वयंवर त्या ठिकाणी पुढं होणार होतं. निमंत्रण आलेली होती. त्या पद्धतीने सगळ्या घटनाक्रम घडले. धनुष्याला बाण लावला, ते धनुष्य मोडला. सीतेचं स्वयंवर सगळं जिंकलं प्रभू रामचंद्राने. आणि आता मग सगळे ते विधी वगैरे पूर्ण करून मार्ग स्थापना, लग्न कार्य होणार, अक्षता काढणार ना. तर निश्चित झालं लग्न होणार स्वयंवर जिंकल्यानंतर. ज्या दिवशी स्वयंवर जिंकलं नंतर पण दुसऱ्या दिवशी ते सगळे विधी वगैरे लग्नाचे होणार होते. आणि रितसर विवाह, राम सीतेचा विवाह होणार होता, अक्षतेचा कार्यक्रम होणार होता. सगळे अयोध्येवर पण सगळी मंडळी बोलवलेली होती. लक्ष्मण सेवेसाठी प्रभू रामचंद्राबरोबर होता. आणि संध्याकाळच्या वेळेला झोपल्यानंतर त्या ठिकाणी सेवा करत असताना, तो पाय दाबत असताना, ते पाय दाबत असताना लक्ष्मणाला वाटायला लागलं, दुःख वाटायला लागलं संध्याकाळी. आणि ते दुःखाचे अश्रू ते पायावर पडायला लागले, दाबताना, पाय दाबताना. मग थोडी झोप लागायला लागली, पण ती डोळ्याचं पाणी पडायला लागल्यानंतर प्रभू रामचंद्र थोडीशी जागे झाली. आणि म्हणजे ह्याच्या डोळ्याचं पाणी पडते, म्हणजे मग ह्याला काय दुःख झाले? लक्ष्मणा काय झालं? म्हणजे अरे तू दुःख करतोयस, तुला कशाची अडचण आहे? असे काय समस्या आहे तुझ्या पुढे तुला दुःख होते, तुझ्या डोळ्यातनं पाणी पडते? मग त्यांनी सांगितलं, म्हणजे तुला काय पाहिजे ते देईन, म्हणजे तू का असं करतोस? म्हणजे काय हवं आहे का सांग. मग कशासाठी दुःख करतोस? म्हणजे तर म्हणजे उद्या विवाह होणार तुमचा, आणि विवाह झाल्यानंतर वहिनी येणार, आणि पुन्हा पायाची सेवा कोण करणार? सीताबाई करणार, वहिनी करणार. मग माझ्या वाटेला एक तर पाय इथून नाही म्हणून मला दुःख वाटायला लागलं. म्हणजे विचार करा, 2 पाय आहेत, त्याचं म्हणणं एका पायाची तिने सेवा घेतली तरी चालेल, पण मला एक तर पाय ठेवा. तुम्ही गुरुवर देवावर पाय ठेवून जायचं, त्याचा पाय नको, तर त्याच्यावर पाय देऊन पुढे जायचं. काय म्हणजे कुठं कशी अवस्था, काय तो नक्की विचार कशाला करतोय? मला एक तरी पाय सेवेसाठी राहू द्या, म्हणजे माझी सेवा अखंड मला चालू राहते. सेवेसाठी तळमळणारी माणसं होती. तुम्ही तळमळताय, झेजून झेजून मारायला लागल्या. कशासाठी? प्रपंचासाठी, दुसरं कशासाठी? रात्रंदिवस तळमळ तुमची बंद आहे. त्याच्यात काही सुख नाही, प्रपंचात सुख नाही, सगळं दुःख आहे. पण दुःख तुम्हाला आवडतं, फार चांगलं आहे. नशीब सेवा नाही बघेल, पण ते दुःख त्याला भोगायला चांगलं वाटतं. पण भगवंताच्या सेवेचा आनंद खूप वाटत नाही. साधू संतांच्या
संगतीत जाऊ वाटत नाही, काही सेवा करू वाटत नाही. कसं आयुष्यात काय सांगितलं, किती सांगितलं, शून्य एक गोष्टी सगळ्या. आणि म्हणून वेळ खूप झालेला आहे, किती सांगितलं तर गोष्टी थोड्या आहेत. राम अवतार आणि कृष्ण अवतार हे पूर्ण अवतार आहेत भगवंताचे, आणि बाकीचे जे अवतार झाले ते अंश अवतार आहेत. राम अवताराला कृष्ण अवताराला का महत्व आहे, ते नाव सुद्धा का घेतलं जातं रामकृष्ण हरी. तर श्रीरामांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे, तसं कृष्ण भगवंताचा अवतार पूर्ण अवतार, भगवान विष्णूचे हे पूर्ण अवतार आहेत. आणि म्हणून पूर्ण अवतार असल्यामुळंच सगळ्या लीला त्यांना करता आल्या, किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या, वाईट गोष्टीचे निर्धारण करता आलं. म्हणून सार जाणून घ्या की आपल्या सेवा कशी मिळेल. किती गोष्टी घेण्यासारखे, किती गोष्टी. हनुमंतराय वानर असून सुद्धा अहोरात्र सेवा करते प्रभू रामचंद्राची. आणि कशी सेवा करते तो, सांगितले तेवढीच करतोय. कशी करतोय सेवा, सांगितलं तेवढी. आपण सांगायची वाट बी बघत नाही, आणि सांगितलेलं काही डोक्यात बी घेत नाही, आणि त्याचं घुमयावर त्याचं. अरे अगोदर विचारा काय करायचं आहे, विचारून काय आज्ञा आहे. आज्ञा हा शब्द पूर्वीच्या काळी महत्वाचा होता. आज्ञा असे हात जोडायचे आणि गुरुना काय विचारायचे, आज्ञा. हे करू का म्हणायचं नाही, मी हे करू का म्हणायचं नाही. आज्ञा, आज्ञा म्हणजे तुम्ही काय सांगितले, उचला म्हणलं उचल, टाक म्हणलं टाक. आज्ञा पाहिजे. इथं आज्ञेचा विषय नाही. मानव काही करत असतात असं नाही. पुण्य करता पाप घडेल, आणि पाप करता पुण्य घडेल. म्हणून तसं न करता प्रत्येक गोष्टीची आज्ञा घेत चला. गुरुला समाधान होईल अशी सेवा करा, भगवंताला समाधान होईल अशी सेवा करा. काय करतोय काही कळत नाही. ताटा नैवेद्याची देवासाठी काही नैवेद्याची ताट आहेत, नंतर बाकी इतर ताट आहेत. देवाचे ताट इतरांना, इतरांचे ताट देवाला, कोणाचे कोणाला. काय जणाला पाणी प्यायला होतं, काय जणाला पाणी पण आहे. आता तिथं तांबे घेतोय, एका मूर्ती ह्याच्या पेक्षा नैवेद्या पेक्षा तांबे तकडं त्याला महाराजाला म्हाताऱ्याला त्याला तांब्यात नाही पाण्याला, तर पाणी प्यायला काय करायचं, काय किती डोक्यात घ्यायचं, काय काय करायचं सगळ्या गोष्टी. आपण काय करतोय, कोण कोण डोक्यात घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. अगोदर ते डोक्यात घेतलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. अगोदर काही डोक्यात नव्हते, म्हणून कळता कळू लागेल, वळता वळू लागेल. ह्या गोष्टीला त्रास होतो. आमचं कसं असते, प्रत्येक गोष्ट चांगली व्यवस्थित झाली भगवंताला सांगत. आपण करायचं कोणासाठी, भगवंताला सांगत. आज अर्जुन भाऊची पंगत आहे, अर्जुन भाऊ खांडेकर केदार. किती रुजू झाली. हनुमंतराय त्यांचा प्रसाद घेऊन गेले, भगवंताला त्यांचा प्रसाद अर्पण झाला. सगळे साधू संतांना आज तो प्रसाद मिळतोय. म्हणजे एक भाग्य आहे ना, एक सेवेचं भाग्य. ही सहजासहजी सेवा कुठे मिळू शकत नाही, पण सेवा ही फळाला आली पाहिजे. ती सेवेला म्हणतो, सेवा फळाला आली पाहिजे, सेवेला फळ मिळालं पाहिजे. तुम्ही सेवा करताय पण त्याला फळ नाही, शिंकून गेले तर पाहिजे. काय त्याचा उपयोग आहे, काय गाढव आहे, त्या गाढवावर गेलं ते वजे लागते, हे आणायचं ते तुला काय फळ मिळायचं. त्या गाढवाच्या वजेसारखं ते प्रपंचाची वजे होऊन जमलं, काय मिळणार त्याला नाही. भगवंताच्या पायरीला दगड होती, ते भाग्य आहे. गुरुचरित्रामध्ये शिष्यानं अपेक्षा केलेली, शिष्याने गुरुकडून, ते लांब आहे, शिष्य लांब आहे, खूप लांब दूर होते. मग आता
गुरुजी भेट तर होत नाही, मग आता गुरुजी दर्शन कसे मिळणार, गुरुचा सहवास कसा मिळणार? मग तू काय अपेक्षा करतोय गुरुची? कशी अपेक्षा करतो सेवेची? सेवा तर घडत नाही आपल्याला, तो तर लांब आहे, कधीच गुरुपाशी जायची सेवा तर घडत नाही त्याला जाय. तर तो काय करतोय, अनेक अशा शेकडो किलोमीटर अंतरावरती त्याचं घर आहे, त्याला येता येत नाही, जायला येत नाही. तर तो गुरुंचं मठ ज्या दिशेला आहे, गुरु ज्या दिशेला राहतात त्या दिशेला बघून तो नमस्कार करतो. माझा नमस्कार स्वीकार करा, माझा इथूनच नमस्कार स्वीकार करा. तेवढ्यावर तो भागत नाही, तेवढ्यावर तो भागत नाही. गुरुच्या गावावरनं, गुरुच्या मठावरनं येणारं वारं कोणचं, ते वारेची वाट बघत. वारं कोणीकडे येते, त्या दिशेने येणारं वारं कोणीकडे येते, आणि त्या वारेची वाट बघतोय का? गुरुच्या मठावरून आले वारं, मग त्या वाऱ्याला जरी स्पर्श झाला आपला तर धन्य. गुरुच्या मठावरून येणारे वारेची वाट बघणारा शिष्य आहे. कोणीकडे झाली सेवा त्याची? त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतोय मी पण वारा खाव. माणूस नको म्हणले, माणूस काय माणसं उपयोग आहे, हाय तिथे जातो का नाही मला महाराजाविषयी. मग हे मला नको, माणसाला जन्म सुद्धा नको, मला वारा करा. मी वारा होऊन गुरु कशी जाता येईल मला? कोणा त्याला काय अपेक्षा वाटते? नाही म्हणजे वारा जर मला करता येत नसलं, म्हणजे वारा करता येत नसलं, मला फुल करावं. फुल म्हणजे मी फुल गुंतवी महाराजांच्या गळ्याच्या त्या हारामध्ये तर जाऊन बसू द्या मला, त्याच्या चरणावर जे त्या वाहिलेल्या फुलात तिथे तर मला चरणापाशी जाऊन दर्शन घेऊ. म्हणजे फुल होण्याची अपेक्षा त्याला, त्याला उद्भवती होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या पुढे मला जळत उभा कापूर होण्याची अपेक्षा आहे त्याला. म्हणजे ते कशी भावना, कशी शिष्यांची काय, आणि आता कलियुगातील शिष्यांची काय भावना आहे, काय प्रेम आहे, काय आपण सेवा करतोय, काय केलं पाहिजे, काय किती उदासीनता आहे. म्हणजे जाताना मला हेच नाही सगळं खालीच राहायचं आहे. पण सार्थक करून घ्या ना, आयुष्याचं सार्थक करून घ्या, प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि सेवा चांगल्या पद्धतीची करा, मग अनुभव येतात. प्रत्येकाला अनुभव येतात, येत नाही तशी काय मोठं नाही. म्हणून ते अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतले पाहिजे. म्हणून इतक्या सगळ्या गोष्टींचा महाप्रसाद आज तुम्हाला मिळतोय, एक भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आता महाप्रसादाची वेळ झाली, आता महाप्रसादातून घ्यायला बसणार आहे. आता उद्या दशमी आहे, आता ह्या आठवड्यात कार्यक्रम आहेत जास्त, आणि तुम्ही पुन्हा वळव पाडायला बघता. असं आलं नाही तर आता रामनवमीला आले, आता वारीला कवायचे, वारीला आले आता पौर्णिमेला कवायचे, असा वळव पाडण्याचा कार्यक्रम काय करू नका. कारण वर्षातून एकदा आपण दिंडी प्रदक्षिणा ठेवली आहे, आणि ती आता उद्या चैत्रीवारीला ठेवली. त्याच्यामुळं सकाळी 7 वाजता दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. मग उद्या मुक्कामी तर या, नसेल तर सकाळी 7 वाजता येणं होत असलं, कसं तुमची सोय असते तर सकाळी 7 वाजता या, आमचं काही म्हणणं नाही. आणि भजनीक मंडळाने संध्याकाळीच तिथं उपस्थित राहा, कारण माणसं भरपूर येणार असल्यामुळं संध्याकाळी थोडं वेळ भजन घ्या. 1 तास 2 तासात जरी भजन झालं तरी शिकायचं, आणि पाठ आंघोळ्या करून वगैरे पुन्हा दिंडी प्रदक्षिणा करून येऊ, फराळ करून. हा एक गोष्ट आहे, आता माणसं बरीचशी मुक्कामला येणार असल्यामुळं जास्तीत जास्त मुक्कामला येणार उद्या संध्याकाळी. काही वाहन आहे तिथे, वाहनात पण येणार, मोटरसायकलवर, जिपा करून किंवा डमडम करून वाहनात पण येणार. माणसं सकाळी लवकर आदल्या दिवशी पण मुक्कामी राहणार आहे, तर सकाळी लवकर काय जण येणार आहे. त्यामुळं तुम्हाला पुन्हा जास्त वेळ काय आम्ही लावणार नाही, कारण दिंडी प्रदक्षिणा उन्हामुळे 9 साडेनऊच्या आत आपल्याला दिंडी मागायला लागते, कारण परत उन्हात चालता येत नाही. 9 साडेनऊच्या पुढं उन्हात आपल्याला जाता येत नाही, फिरता येत नाही, जास्त ऊन असते. म्हणून लवकर आपण दिंडी 9 साडेनऊ पर्यंत परत आणून थोडा
अर्धा पाऊण तास काय भजन घ्यायचं तेवढं घ्या तासभर आणि लगेच आरती करून महाप्रसाद घेऊन तुम्हाला मार्गस्थ करण्यात येईल. म्हणजे इतर वारीसारखे काही 2 वाजले 3 वाजले असं न करता लवकर 12च्या आरती सुद्धा वाट बघायची काही गोष्ट नाही. कारण सगळे उपलब्ध असल्यावर वाट कोणाला बघायची काय कारण 12चं सुद्धा काही डोक्यात घ्यायची काय. गुरुवार आल्यानंतर 12चं अडचण येते पण त्या दिवशी काय गुरुवार नाही शुक्रवार येतो सकाळी. त्यामुळे 12च्या आरतीचा सुद्धा काही विषय नाही. आम्ही लवकरच आरती करून तुम्हाला आपलं सुट्टी करण्याचा प्रयत्न करू म्हणजे जायला परवानगी लवकर देण्याचा प्रयत्न करू. म्हणून उद्या संध्याकाळी तर मुक्काम नाही या नाहीतर परवा दिवशी सकाळी 7 वाजता दिंडीला तरी पोहोचण्याचा प्रयत्न करा. चंद्रभागेला जाऊन स्नान वगैरे करा. काय असलं तर बाई तुझ्यापाशी ठेवून की मला मी कुठं कुठं वज वागवून करा एकदा अनुभव चंद्रभागेत. सगळं दुःख घरादाराचं प्रपंचाचं स्वतःच्या डोक्यावरचं सगळं जाऊ दे म्हणावं. गणबिल चांगला जामपैकी वाडा. काही जणांनी कपडे शिवाय टाकले दिंडी प्रदर्शन बुवासारखे कपडे सगळे विचार नेहरू शर्ट टोपी पंची बरेच जणांनी शिवाय टाकले काय काय जण. त्यामुळे सगळ्यांची तयारी येते सगळी. तुम्ही सुद्धा काही जण बाकीचे तुमचे ड्रेस शिवायला असलं तुम्हाला एक बुवा वाटत असलं तरी काय हरकत नाही. आणि मग हा दिंडी सोहळा लवकर आपण संपन्न करू आणि तुम्हाला लवकर जाण्यासाठीचं नियोजन माघारी घराकडं करण्याचा प्रयत्न करू. हा दिंडी सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून भजनी मंडळाने उद्या संध्याकाळी 9-9:30 पर्यंत संध्याकाळी या. जास्त काय रात्रभर भजन करायचं अशी काही गोष्ट नाही. 1-2 तास भजन करा. काही माणसं आलेली असते त्याला समाधान वाटतं आणि कोणच नाही वर्गावर बसताना तेव्हा आम्ही